नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात एक व्हाईट कॉलर लँड माफियाची टोळी कार्यरत झालेली आहे की ती शासकीय जागा, निमशासकीय जागा हडप करायच्या आणि सिमेंटची जंगलं उभा करायची. आणि त्यातच एक प्रकार म्हणजे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कंपाऊंड संपल्यानंतर अमेरिकन मिशनची जागा 57 एकर जागा जी आहे त्या 57 एकर जागेवर आता हळूहळू अतिक्रमण होऊन इमारती उभा करत आहेत. कुठली परवानगी आहे? कुणाचीही परवानगी नाही आहे. राहुल रेखावर साहेबांनी जो निर्णय दिला होता की जागा शासनाची आहे, ती अपील झाल्यानंतर परत डिव्हिजन कमिशनरनी निर्णय दिला की जागा शासनाची आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे, निकाल 90 दिवसात जर अपील जर असेल तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही आहे, परंतु तिथं बांधकाम परवानगी कुणी घेतलाय काय, तर कुणीही घेतलेलं नाही. मग हे लाड कुणाठी करताय? गोरगरिबांच्या तुम्ही भाजीच्या बुट्ट्या उचलताय, टपऱ्या काढताय, वरती शेड काढताय, बारीक सारीक गोष्टी तुम्ही अतिक्रमण करताय. जिना पुढे आलाय, खिडकी पुढे आल्या का, तर त्यांना कुठलं तर पाठीमग पाठबळ नसतं, त्याच्यावर पैसा नसतो, म्हणून गोरगरिबांना न्याय वेगळा आणि ह्या चोरांना न्याय वेगळा चालणार नाही ह्या कोल्हापूरमध्ये. आणि एक ठराविक लोक, एका समाजाची लोक कशी जागा मिळवतात, ती त्यांना जागा कशा मिळतात, त्या भविष्यामध्ये अशा लोकांच्या घरावर मोर्चे काढायला लागतील आणि जाब विचार लागेल की नाही ह्या आमच्या कोल्हापूरच्या जागा आहेत, आमचा आत्मा आहे, आमचं हृदय आहे. कुठे जयप्रभा कोणतं घेतंय, शालिनी सिनेटर कोणतं घेतंय, कावानाच्या जागा कोणतं घेतंय, आता कनातनगर परत आला. आता मग कोल्हापुरात भविष्यामध्ये रिकाम्या जागा राहणार नाहीत, श्वासोश्वास घ्यायला कोल्हापूरकरांची अडचण येईल. आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. आणि जी अतिक्रमण झालेली आहेत, बेकायदेशीर बांधकाम त्या कनातनगर म्हणजे आपल्या त्या इथं झालेले आहेत, अमेरिकन बिजनेस जमीन दोस्त केली पाहिजेत. आता भविष्यामध्ये आमचा निर्णय असा होईल की तुम्ही तर करा, नाही तर शासनाही जागेवर जे अतिक्रमण झाले, बेकायदेशीर बांधकाम झालेत, तिथं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक स्वतः हत्यारं घेऊन तिथं उतरतील आणि त्या जागा आणि कंपाऊंड मधल्या ते तोडून टाकतील, उद्ध्वस्त करतील. अशी आता आम्हाला भूमिका घ्यायला लागेल. राजकीय वर्दस आणि पैशाचा खेळ, म्हणूनच गरिबांना न्याय वेगळा आणि श्रीमंतांना न्याय वेगळा. पण कोण करतंय? एक ठराविक टोळीच आहे कोल्हापुरातली, अशा जागा शोधायच्या आणि हडप करायच्या. म्हणून मग अशी म्हणलं का इथं मंगल कार्यालय होत नाही शासनाचं, का इथं एक चांगलं सुसज्ज नाट्यगृह होत नाही, का इथं सेंट्रल बिल्डिंग सुसज्ज पार्किंगचं होत नाही. झालं पाहिजे ना. ह्या जागा आपल्या जागा आहेत, त्या मिळल्या पाहिजेत आणि आम्हाला जागा तिथं नको आहेत. शासनाचे उपक्रम राबवा आणि कोल्हापूरच्या विकासात भर पडून दे, अशा भूमिका आता भविष्यामध्ये घ्यायला लागेल. आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कळवतोय, महसूल मंत्र्यांना कळवतोय, नगरविकास खात्याचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री, त्या सगळ्यांना विनंती करतोय आम्ही, त्या कोल्हापूरच्या जागा वाचवा. शाहू नगरीने, छत्रपती शाहूनी दिल्या जागा, त्याचं पर्पज काय आणि आता काय पर्पज चाललंय? पैशा जोरावर कोल्हापूर विकत घ्यायला निघालेत. चालणार नाही इथं कुठल्या परिस्थितीमध्ये. अशा लोकांच्या प्रवृत्ती घरावर भविष्यात मोर्चे करून त्याला जाब चालणार.